मुंबई नाशिक महामार्गावरच्या खड्ड्यांनी आणखी एकाचा जीव घेतलाय। शहापूर तालुक्यातील भारंगी नदीच्या पुलाजवळ खड्ड्यात दुचाकी आदळून झालेल्या अपघातात ठाणे TDRF पथकातील जवान विकास गोरे यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। बामणे गावचे रहिवासी असलेले विकास गोरे हे आज सकाळी कर्तव्य बजावण्यासाठी कामावर निघाले होते। विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी भिवंडीतील कोहिनूर इमारत दुर्घटनेत त्यांनी जीवाची बाजी लावून बचाव कार्य केलं होतं। मात्र इतरांचे प्राण वाचवणाऱ्या या जवानाचा जीव महामार्गावरच्या खड्ड्यामुळे गेला। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून महामार्गावरच्या खड्ड्यांच्या प्रश्नावर पुन्हा एकदा संताप व्यक्त केला जातोय। आज आमच्या गावातील विकास गोरे यांचं कामावर जात असताना खड्डा चुकवताना त्यांचा मृत्यू झालेला आहे। आणि तुम्ही जर आमच्या शहापूरमध्ये रस्त्याची अवस्था बघितली तर खूप दयनीय अवस्था झालेली आहे आणि खूप निकृष्ट दर्जाचं असं काम रस्त्यावर तुम्हाला बघायला मिळेल। मोठे मोठे खड्डे झालेले आहेत आणि असे किती अजून सरकार बळी घेईल याचा विचार करावा। दरम्यान पावसाळ्याआधीच खड्ड्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी मनसे नेते अविनाश जाधव यांनी केली आहे, तर सरकारलाही त्यांनी या सगळ्या संदर्भात जाब विचारलाय। तर आज एक तरुण मुलगा आज खड्ड्यात पडून गेला, काल एक महिलेचा मृत्यू झाला, नाशिकमध्ये 4 लोकांचा मृत्यू। सरकार आहे कुठे? आमच्या ठाण्याचे पालकमंत्री आहेत कुठे? आज जर एवढ्या लोकांचा मृत्यू होत असेल आणि तरी सुद्धा जर पालकमंत्र्यांना जाग येत नसेल, सरकारला जाग येत नसेल, बांधकाम मंत्र्यांना जाग येत नसेल, तर आम्ही प्रश्न कोणाला विचारायचे की तुम्ही फक्त खासदार आणि आमदार बोलण्याच्याच पाठी राहणार आहात? आज जी काही भिवंडी रोडची परिस्थिती आहे, तुम्ही भिवंडी वाडा रोडला गेलात तर लोक बोटी घेऊन तिथे आंदोलन करतात, पण तरी सुद्धा जर प्रशासनाला जाग येत नाही आणि हा वर्षानुवर्षात लोकांचा हा प्रश्न आहे। माझं नितीन गडकरींना विनंती आहे, तुम्ही मागे म्हटला होतात की भारतातले रस्ते अमेरिकेसारखे बनवणार, अहो श्रीलंकेसारखे बनवा पहिले, अमेरिका खूप लांब राहिली। आमचा आरोप आहे की ज्याला हे टेंडर मिळालंय त्याने की नक्की काम करतो की नाही खड्डे बुजवायचं। पावसाळ्यामध्ये राज्यातील विविध शहरातील आणि महामार्गावरचे जीवघेणे खड्डे हा नागरिकांसाठी अत्यंत चिंतेचा आणि संतापाचा विषय बनलाय। खराब रस्ते आणि खड्ड्यांमुळे सतत भीषण अपघात होत असून निष्पाप वाहन चालकांना, विशेषतः दुचाकीस्वारांना आपले प्राण गमवावे लागलेत। नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे 5 जणांनी आपला जीव गमावलाय, तर भिवंडीत सलग दुसऱ्या दिवशी खड्डे अपघातात 2घांचा मृत्यू झालाय। माळशेज घाटातील करंजाळे इथे रस्ता खचल्यानं घाटमार्ग बंद करण्यात आलाय आणि त्यामुळे पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना हिरेश्वर, पिंपळगाव, जोगा धरणाच्या बॅकवॉटर लगतच्या पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागतोय। मात्र या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था असून ठिकठिकाणी भले मोठे खड्डे पडलेत। वाहन चालकांसाठी हे खड्डे डोकेदुखी ठरतायत। पर्यटनाला चालना देण्याच्या घोषणा केल्या जात असल्या तरी पर्यटन स्थळाकडे जाणाऱ्या पर्यायी मार्गाची झालेली ही दुरावस्था पर्यटकांचा हिरमोड करते।